नमस्कार. गिरीश थत्तेकडून ऐका. विवेक सावरीकर मृदुल ह्यांची लघुकथा सुटका. अगं आई, लवकर आवर ना, माझी बस सुटायची वेळ झालीये. सोना लेवानं दप्तर घेऊन घरच्या फाटकाशी आलेली होती. बेटा, मला 5 मिनिटं अजून लागतील, मग सोडतेच मी तुला. नाक्यापर्यंतच जायचंय, काही सुटत नाही बसबीस. आई साडी नेसता नेसता बोलत होती. अजून तिची देवपूजा राहिली होती. तेवढ्यात वरच्या माडीवर मायलेकीचं वर्दळ पाहणारे सुधीर काका बोलले, सोनल, मी सोडू का तुला कारनी? मी त्याच दिशेला जातोय. बघ, हा निघालोच. वाटेतच तर आहे तुझा थांबा. काका, मी आईला विचारून सांगते. कुसुमने दोघांचे संभाषण ऐकले होते. मिर्या सावरून पदर घेत ती बाहेर आली. आई, सुधीर काका सोडतील मला. बरं. तिने सुधीर भाऊजींना धन्यवाद म्हटले. नवीनच राहायला आलेल्या सुधीरने आधीही 1-2दा सोनलला लिफ्ट दिली होती. तेवढ्यात सुधीरचा मोबाईल वाजू लागला. सोनल, तू कारमध्ये जाऊन बैस, आलोच मी हा फोन ऐकून. सुधीरने वरूनच कारचे गेट रिमोटने उघडले आणि फोनवर बोलत बोलत आत गेला. सोनल खुशीत कारच्या पुढच्या आसनावर बसली. कुसुम ही प्रसन्न होती. आज तिच्या सोनलला 4 चाकीवर फिरायला मिळत होते. आता मी निवांत पूजा करते, असा विचार करत कुसुम अंगणातल्या तुळशी वृंदावनात पाणी टाकायला आली आणि तिला वरून दबक्या आवाजात सुधीर भाऊजींचे फोनवरचे शब्द ऐकू आले. मस्त आहे यार, हळूहळू पटवतो. एकदम हात घालणं धोक्याच आहे. आई पण झक्कास आहे. चल बाय, निघतोय. कुसुमच्या कानशिल्या संतापाने लाल झाल्या होत्या. तो खाली उतरायच्या आत ती धावत कारजवळ पोहोचली होती. सोनल, बाहेर ये, मीच चलते तुला घेऊन. अहो पण वहिनी, तुमची पूजा राहिलीये ना? सुधीर अचानक ठरलेल्या बेतात व्यत्यय आलेला पाहून काहीसा वैतागला. वहिनी, विश्वास नाही का तुमचा माझ्यावर? कुसुम सावध होऊन म्हणाली, छे हो, तुमच्यावर विश्वास नाही असे नाही, पण मला अचानक तिकडेच काही काम आठवलंय, म्हणून आम्ही दोघी निघू स्कूटीने. तुम्ही या. सुधीरने काही न बोलता कार सुरू केली आणि कुसुमने सुटकेचा श्वास सोडला. स्कूटी स्टार्ट करताना कुसुमने देवघराच्या दिशेने पाहिले आणि मनातल्या मनात नमस्कार केला. देवपूजा राहिली होती, पण देव आज तिच्या सोबत होते. धन्यवाद.